हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुवर्य बंसी महाराज की जय। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदारः दक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा
प्राणाशरीरं गृहं पूजाते विधिधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारपदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भूतवाराधनं 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 पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की गुरुवर्य बंसी महाराज की नमः पार्वती पतये हर 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 महादेव। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः। प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या द्वितीय अध्यायातील 69 या क्रमांकाचा असून या श्लोकाचा आशय अर्थ असा आहे, सर्वभूत म्हणजे सर्व प्राणी मात्र ज्या ठिकाणी निद्रिस्त अवस्थेत असतात त्या ठिकाणी संयमी म्हणजे आत्मसंयमी जे साधू असतात ते जागे असतात आणि जिथे सर्व भूत जागे असतात तिथे मुनी म्हणजे परमात्म्याला जाणणारे ते निद्रिस्त अवस्थेत असतात। या ठिकाणी भगवान एका स्थितप्रज्ञाची काय अवस्था असते हे प्रतिपादन करतात। आपण किम निमित्ताने एकत्रित उपस्थित आहोत हे पत्रिकेच्या द्वारा सर्वांना ज्ञातच आहे। आपणा सर्वांचे श्रद्धास्थान ब्रह्मीभूत गुरुवर्य बाबा अर्थात बंशी महाराज तांबे बाबांच्या या 31व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपन्न होत असणाऱ्या या भक्ती उत्सवात दुपारच्या सत्रात हे वाक्पुष्प बाबांच्या चरणी समर्पित करण्याचं सौभाग्य या भक्ती साधनेचे सर्व संयोजक मंडळी, समस्त ट्रस्टी मंडळी, त्याचप्रमाणे ज्यांच्या आज्ञेने या सेवेचं सौभाग्य प्राप्त झालंय ते ज्येष्ठ गुरुभ्राता आदरणीय हरिभक्तीपरायण वेदांताचार्य देवीदासजी महाराज मस्के, की आम्ही त्यांच्याविषयी नेहमी बोलत असताना की ज्यांच्या नावाच्या अगोदर आचार्य आणि नावाच्या नंतर शास्त्री ही उपाधी लावणं निरर्थक ठरत नाही, योग्य आहे। असे वेदशास्त्र संपन्न जीवन, आचरणीय जीवन असणारे आदरणीय श्री महाराजांच्या प्रेमाद्वारा गुरुवर्य बाबा आणि माऊलींच्या चरणी सेवा समर्पित करण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय। खऱ्या अर्थाने इथे सेवा करणं हे सोपंही आहे आणि जेवढं वाटतं तेवढं सोपंही नाही, पण तरी देखील ज्यांच्या समोर मी बसलेलो आहे, आपण सर्व बसलेलो आहोत, ते माऊली आहेत। आणि मग आईच्या समोर
लहान लेकरू उठण्याचं, बसण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करतं. ते कितीही वाकडं तिकडं बोललं, वाकडं तिकडं उठतं बसतं, तरी देखील ते चोज करुणी माऊली रिझे जेवी ना तरी बालक बोबडा बोली. या न्यायाने साक्षात विश्व माऊली ज्ञानोबारांच्या समोर सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय. याला निमित्त काहीही जरी असलं तरी गुरुवर्य बाबांची पुण्यतिथी हे मोठं औचित्य आहे. आणि खऱ्या अर्थाने संतांच्या चरण सानिध्यात जाणं याला देखील हजारो जन्मातील पुण्याईच लागते. त्या पुण्याईशिवाय ते शक्य होत नाही. आपण बहुश्रुत मंडळी आहात. पुण्य फळले बहुता दिवसा, हजारो प्रमाण आपल्याला सांगता येतील. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, ते हे जोडी संतपाय एथोनियानु ठेवू माथा. ज्या अर्थी गुरुवर्य बाबांच्या चरणाची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय, साक्षात विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या समोर सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, त्या अर्थी निश्चित अशी अर्थापत्ती करावी लागते की हजारो जन्मातील काहीतरी कोणत्या तरी पुण्याईचा काय झाला, उदय झाला, अशी आपल्याला एक अर्थापत्ती करावी लागते. जसं नदीला पूर आल्यानंतर अशी एक अनुमिती आपल्याला करावी लागते की उगमावरती पाऊस झालाय आणि म्हणून नदीला काय आलाय, पूर आलाय. ही जशी अर्थापत्ती म्हणा अथवा अनुमिती म्हणा आपल्याला करावी लागते. याच रीतीने ज्या अर्थी बाबांच्या चरण सानिध्यात माऊलींच्या समवेत समोर सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय, निश्चित काहीतरी गुरुकृपा म्हणा, संत कृपा म्हणा, भगवत कृपा म्हणा, काहीही म्हणा, पण निश्चित भाग्याचा उदय झाला हे म्हणणं वावगं होत नाही. या कार्यक्रमासाठी आपण सर्व गुरुवर्य बाबांच्या चरणी आपल्या चरणाविषयी आपल्या अंतःकरणात असलेली भावना, श्रद्धा, निष्ठा व्यक्त करण्याच्या हेतूने आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आदरणीय विश्वस्त माऊली महाराज शिंदे तेही उपस्थित आहेत. आदरणीय कृष्णा महाराज उपस्थित आहेत. आदरणीय कर्डिले बापू उपस्थित आहेत. आदरणीय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी उपस्थित आहेत. आमच्या श्री संगमेश्वर देवस्थान या देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय विनायकराव पाटील जाधव तेही उपस्थित आहेत. तिळापूर ग्रामस्थही उपस्थित आहेत आणि सर्व मातृशक्ती उपस्थित आहे. सर्वांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेकडे वळतो. भगवान या श्लोकाद्वारा स्थितप्रज्ञ जो मनुष्य आहे अशा स्थितप्रज्ञाचं वर्णन करतात की स्थितप्रज्ञ आणि सामान्य यात बदल कोणता असतो, काय भेद असतो, तर याचं वर्णन, याची लक्षणं सांगत असताना इथे प्रतिपादन केलंय की ज्या ठिकाणी सर्व भूत झोपलेले असतात तिथे आत्मसंयमी जे असतात ते जागे असतात आणि जिथे सर्व भूत मात्र जागे असतात तिथे मात्र आत्मसंयमी हे मुनी हे झोपलेले असतात. का भगवंताला या ठिकाणी स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगण्याची गरज पडली, याचं एकमेव कारण आहे की स्थितप्रज्ञाची लक्षणं आपण ऐकली म्हणजे स्थितप्रज्ञ कसा आहे याची जाण आपल्याला होईल आणि हळूहळू आपण त्या दृष्टीने जर मार्गक्रमण करत केलं तर निश्चित आपण देखील
जी स्थितप्रज्ञाला जागृती निर्माण झाली आहे त्या जागृतीपर्यंत आपण देखील प्रवास करू शकतो, करावा, यासाठी भगवान या ठिकाणी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगतात की जिथे सर्व भूत मात्र झोपलेला आहे तिथे आत्मसंयमी हे काय आहेत, जागे आहेत. आता या ठिकाणी एक दोन शंका निर्माण होतात की नेमकं भूत म्हणजे काय, निशा म्हणजे रात्री म्हणजे काय, आत्मसंयमी म्हणजे काय आणि जागृती म्हणजे काय. असा विचार चिंतनाच्या दृष्टीने आपल्याला करता येईल. किती ज्ञानोबाराय बोलून घेतील हे मला कळत नाही, पण जशी जशी ते बुद्धी देतील तसं तसं चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतो. आपल्या सर्वांच्या समोर बोलणं म्हणजे मी सुरुवातीलाही बोललो थोडं अवघड आहे, तरी देखील गरुडाला जरी मोठी झेप घेता येत असली आणि एका पंख हलवण्यात लांबवर प्रवास करता येत असला तरी देखील चिमणीने मात्र आपलं काय उडणं सोडून द्यायचं का? नाही. चिमणीने तिच्या तिच्या कुवतीनुसार पंख हलवले पाहिजे, तिच्या तिच्या ताकदीनुसार प्रवास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या आशेने मी देखील थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहे. जे योग्य असेल ते विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं आहे, अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. चला तर सर्व भूत, भूत भूत म्हणजे काय? आपल्या डोक्यात जे भूत असतं ते भूत नाही बरं. हा, तर भू भवती, भू हा काय आहे, व्याकरणातला धातू आहे. भू भवती म्हणजे होणे, जो पुन्हा पुन्हा येतो म्हणजे तयार होतो आणि पुन्हा पुन्हा जातो, याला काय म्हणतात? प्राणी मात्र म्हणतात. ज्याची उत्पत्ती पंचमहाभूतांपासून आहे त्यांना काय म्हणतात? प्राणी मात्र म्हणतात. मग पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, याला सर्व भूत म्हणतात. याची गणना करत असताना पशु पक्षी किडा मुंगी मांजर कुत्रा गाढव अथवा मनुष्य या सर्वांना मिळून काय म्हटले? भूत मात्र. मग इथे जसं सर्व भूतानाम म्हटलंय तसं अनेक ठिकाणी शास्त्रांनी पशुपक्ष्यांसह मानवाला देखील भूतमात्र म्हटलंय. का भूतमात्र म्हटलंय? याचं एकमेव कारण आहे की मानवी देहाला येऊनही आपण जर भगवत प्राप्तीच्या दृष्टीने मार्गक्रमण करत नसलो तर त्यांच्या जगण्यात आणि आपल्या जगण्यात फारसं अंतर नाही. म्हणून त्यांची गणना आपल्याशी केली की जे आत्महिताच्या ठिकाणी झोपी गेलेले आहेत ते सर्व काय आहेत? भूतमात्र आहे. असे भूतमात्र त्यांच्या जीवनातील रात्र कोणती? पहा, आता रात्र कोणती याचा थोडासा विचार आपल्याला करावा लागेल. रात्र रात्र म्हणजे काय? जसं सूर्यास्त झाल्यानंतर हळूहळू प्रकाश कमी होत जातो आणि अंधकार वाढत जातो, याला काय म्हणतात? रात्र म्हणतात. पहा बरं, अंधकार डोळ्यासमोर येणं याला रात्र म्हणतात. एक. दुसरं, रात्र झाल्यानंतर काहीही दिसत नाही, याला काय म्हणतात? रात्र. अजून एक विचार करता येईल की रात्र झाल्यानंतर जीवाचे सर्व व्यवहार बंद होतात, त्याला काय म्हणता येईल? रात्र म्हणता येईल. रात्र झाल्यानंतर अजून आपण काय करतो? आपण काय करतो रात्र झाल्यावर? झोपी जातो, बरोबर? आपण झोपी जातो. अजून काय करतो रात्र झाल्यानंतर? अजून काय होतं रात्र झाल्यानंतर? जसं झोपी जातो हे बरोबर आहे, तसं स्वप्न पडणं हे देखील काय आहे? खरंच आहे. आणि म्हणून रात्र म्हणजे काय? की कोणत्याही प्रकारची दृष्टी न राहणं, याला काय म्हणतात? रात्र म्हणतात. रात्र. हा विचार समोर घेत असताना जिथे सर्व भूत मात्र निद्रिस्त आहे, रात्रीत आहे, अर्थात रात्री या ठिकाणी जो शब्द आहे तो आपली व्यवहारातील रात्र न घेता पारमार्थिक रात्र वेगळी
आणि व्यावहारिक रात्र वेगळी. कसा विचार करावा लागेल? या ठिकाणी स्थितप्रज्ञाची एक रात्र सांगितली, स्थितप्रज्ञाचा एक दिवस सांगितलाय, आणि सामान्यांची एक रात्र सांगितली आणि सामान्यांचं एक दिवस सांगितलाय. मग रात्र रात्र काय? तर काहीही कळू न देणं याला काय म्हणतात? रात्र म्हणतात. मग सर्व भूतमात्रांच्या जीवनात जी रात्र आहे ना, त्या रात्रीचा परिणाम आहे की काहीही कळू न देणं. आपण वरवर व्यवहारात जागे असताना दिसतो, बरोबर, पण आपण आत्महिताच्या ठिकाणी काय आहोत? झोपलेलो आहोत. आपण वरवर जागे दिसतो. एका ठिकाणी सांगितलं ना महाराजांनी, हरी बोल अबोलने बोले जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घर कुल केले, नेनो अंधार ना उजडले गा, वासुदेव करी तो फेरा, बोल अबोलने, बोल अबोले बोलणे, जागे बाहेर आत निजेले. कळालं आपल्याला? व्यवहारातील जे सर्व भूतमात्र आहेत ते बाहेर बाहेर जागे आहेत असं दिसत जरी असलं, आत निजेले म्हणजे काय? तर स्वहिताच्या ठिकाणी त्यांना झोप लागलेली आहे. आणि म्हणून ही रात्री सामान्यातल्या जीवनातली जी रात्र आहे, त्या रात्रीच्या ठिकाणी जे आत्मसंयमी आहे, स्थितप्रज्ञ आहे, ते काय आहेत? जागे आहेत. जिथे आत्महिताच्या ठिकाणी सामान्यांना झोप लागली, तिथे आत्मसंयमी जे आहेत ते काय आहे? जागे आहेत, जागे. दुसऱ्या रात्रीचा विचार करत असताना आपण असा केला, काहीही कळू न देणं याला काय म्हणतात? रात्र म्हणतात. मग ऐका, जसं रात्र झाल्यानंतर आपल्याला काहीही कळत नाही, याच रीतीने आपण पारमार्थिक प्रांतात प्रवेश केलाय की नाही केला? वरवर दिसत असताना आपण पारमार्थिक दिसत असलो तरीही काय? वरवर विचार करत असताना आपण परमार्थिक दिसत असलो तरीही आत्महिताच्या ठिकाणी आपल्याला काहीही कळत का? कळतं? जाता जाता एक वाक्य सांगेल. आपण म्हणजे मीही देखील तुमच्यात आहे बरं, मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे असं नाही. आपण वरवर परमार्थ करत असताना दिसत असलो तरीही आपला परमार्थ ही प्रपंचच आहे. आणि या उलट ऐका, संत महात्मे प्रपंच करत असताना दिसत असले तरी त्यांचा प्रपंचही परमार्थच आहे. त्यांचा परमार्थ परमार्थ आहे, यात नवल नाही. संतांचा प्रपंचही परमार्थच आहे. आणि आपण जीवनभर परमार्थ करत असताना दिसत असलो तरी आपला परमार्थही प्रपंचच आहे, प्रपंचच आहे. आणि म्हणून आपण वरवर परमार्थिक म्हणून घेत असलो, समाजही आपल्याला तशी मान्यता देत असेल, कदाचित तो समाजाचा भ्रम आहे असं म्हणण्यापेक्षा आपण जर स्वतःला पारमार्थिक म्हणून घेत असलो योग्यता नसतानाही, तर तो समाजाचा भ्रम नसून स्वतःचा भ्रम आहे. आणि म्हणून परमार्थ करत असताना दिसणारी माणसं देखील वेळ आल्यानंतर माळी काढून टाकतात, म्हणजे ते अंधारातच आहेत. आत्ताच मागे 2 वर्षापूर्वी कोविड म्हणजे कोरोना येऊन गेला.
बाल्यावस्थेपासून तर वयाच्या 70 वर्षांपर्यंत ज्या माणसांनी माळी टिकवल्या, नामस्मरण केलं, परमार्थ केला, गंध लावला, पंक्ती घातल्या, दानधर्म केला, सेवा केली, निष्ठा ठेवली, वारी केली, हे सगळं केलं, पण एकदा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला माळ काढावी लागेल, अशा माणसांनी माळी काढून टाकल्या. एकदा दोनदा नाही, ते खाल्लं. बरं, खाल्ल्यावर ते काय 100 वर्षापर्यंत जगले? लगेच 8-15 दिवसात त्यांचा कार्यक्रम झाला. मग मला सांगा, बाल्य अवस्थेपासून तर वयाच्या 70 पर्यंत जी माणसं स्वतःला परमार्थिक म्हणून घेतात, अशा माणसांनी जर एका क्षुल्लक डॉक्टरांच्या सांगण्यावरून जर माळ काढली, तर ती व्यक्ती परमार्थिक आहे असं आपल्याला म्हणता येतं का? नाही. या परमार्थाविषयी आपल्या अंतःकरणात संभ्रम आहे. का संभ्रम आहे? तर तो रात्रीचा परिणाम आहे. कोणती रात्र आहे? तर ही अविद्येची रात्र आहे. सकल संतांनी या रात्रीला विशेषण देत असताना विशेषण दिली ना, हरी अविद्येची निदा. पुढे काय? विश्वस्वप्नांचा हा धांधा भोगित होता प्रबुद्धा. अनादि जो अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा हा धंदा. जसं व्यवहारात रात्र आपल्याला काहीही कळू देत नाही, याच रीतीने परमार्थातील रात्र म्हणजे आत्मसंयमी स्थित प्रज्ञांच्या दृष्टीने कोणती रात्र आहे? तर ती अविद्येची रात्र आहे. अविद्येची अनिदा, विश्व स्वप्नांचा हा धंदा भोगित होता प्रबुद्धा अनादिजो. ही तर ओवी आहेच. याला अविद्येची रात्र म्हणतात, की जी अविद्या माणसाला काही कळू देत नाही. आपण रात्रीचा विचार करत असताना असा केला होता की शक्यतो रात्री सर्व व्यवहार माणसाचे बंद पडतात. बरोबर, रात्री व्यवहार बंद पडतात. पण समाजात एक वर्ग असा आहे, हे लक्षण आपल्याला पूर्णत्वाकडे नेता येणार नाही. कारण रात्री देखील व्यवहार करणारा एक वर्ग आहे, त्याला काय म्हणतात? घुबड. बरोबर ना? काय म्हणतात त्याला? अजून एक प्राणी आहे वटवाघूळ, की जो रात्री व्यवहार करतो, दिवसा करत नाही. आता जिथे स्थितप्रज्ञ जागा आहे तिथे समाज झोपलेला आहे, आणि जिथे समाज जागा आहे तिथे स्थितप्रज्ञ झोपलेला आहे. हे लक्षण संतांच्या बाबतीत अपूर्ण ठरेल का? ऐका, त्या वटवाघळावर जाईल, अतिव्याप्ती होईल. का? दिवसा डोळे जाती डुडुळाचे विश्व माऊली ज्ञानोबा राय बोलतात. घुबड हा जो प्राणी आहे तो दिवसभर झोपून राहतो आणि रात्रभर इकडून तिकडे प्रवास करतो. कोण? घुबड दिवसभर झोपून राहतो आणि रात्री इकडून तिकडे प्रवास करतो. नाही कळलं? मी कीर्तनकार नाही म्हणते. चला, कोणताही व्यवहार रात्री करता येत नाही. याच रीतीने अविद्येची जी रात्र आहे ती व्यवहारातील किंवा सर्व जीवमात्रांना भक्तीच्या प्रांतात प्रवेश करू देत नाही. इथे सर्व भूत मात्र झोपी गेलेले आहेत. या विरुद्ध जे आत्मसंयमी आहेत ते मात्र काय आहेत? जागे आहेत. सर्व भूत मात्र झोपी गेलेले आहेत. या अविद्येच्या रात्रीमुळे माणसाला कोणताही व्यवहार कळत नाही. पहा बरं, या अविद्येच्या रात्रीत माणूस झोपी गेला. अविद्येची रात्र म्हणजे काय? तर 3 प्रकारचे अडथळे त्याला निर्माण होतात. कोणते? मल,
विक्षेप आणि आवरण हे 3 प्रकारचे प्रतिबंध अविद्येचे आहेत. अविद्येचे हे 3 प्रकारचे प्रतिबंध असल्या कारणाने माणसाला स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागृती येत नाही. तर हे 3 जे प्रतिबंध आहेत, हे 3 प्रतिबंध 3 रीतीने बाजूला सारावे लागतात. कसे सारावे लागतात ऐका. मल, विक्षेप आणि आवरण हे जे प्रतिबंध आहेत, हे प्रतिबंध सारत असताना त्याला शास्त्राने 3 प्रकारची उपासना सांगितली. कोणती उपासना? कर्म, उपासना आणि ब्रह्मज्ञान. या 3 साधनांच्या द्वारा या 3 आवरणाचा आपण काय करू शकतो? बाध करू शकतो. यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत, पण आपण ते करायला तयार नाही. चला, मल नावाचा दोष घालवायचा. मल नावाच्या अविद्येच्या रात्रीतून बाहेर येण्यासाठी माणसाने कर्म करायला पाहिजे. मग ते कर्म करायचं म्हणजे कसं करायचं? तर जे जे कर्म प्रारब्धवशात आपल्या वाट्याला आलेलं आहे, ते कर्म करत असताना ते कर्म भगवत चरणी समर्पित करण्याची भावना अंतःकरणात असावी लागते. आणि एकदा की ती भावना झाली, दृढ झाली, की हळूहळू मल नावाचा दोष नष्ट व्हायला वेळ लागत नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज बोलतात की आत्मसंयमी माणूस जो आहे तो व्यवहारात व्यवर्तन करत असताना दिसतो, पण जे जे कर्म त्याच्या प्रारब्धवशात त्याच्या हाती आलंय, समोर आलंय, ते सर्व कर्म तो भगवत चरणी समर्पित करण्याचा भाव ठेवतो. कसं तुकोबाराय बोलतात ऐका. हरी आता माझा भाव, आता माझा भाव, अंतरायण को देवा, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. किंवा विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात बर का, तया सत्कर्माची तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपार, तोषालागी तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपारा, तोषा लागी. असा जो आत्मसंयमी माणूस आहे, त्याच्या जीवनातील अविद्येच्या द्वारा जो अंतःकरणात मल नावाचा दोष तयार झालाय, तो मल नावाचा दोष निवारण करण्यासाठी सहजतेने आपलं जीवन व्यतीत करतो. आणि दिवसभरात जे जे काही कर्म होईल, सर्वात्मक असलेला जो ईश्वर आहे, त्या ईश्वराला तो समर्पित करण्याचा भाव अंतःकरणात ठेवतो. आणि त्याचा परिणाम त्याच्या जीवनात मलरूपी अंधकार नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. अविद्येचं हे एक आवरण आहे, ही एक रात्र आहे. ही कशाद्वारा बाजूला करायची? तर ते कर्म भगवत चरणी समर्पित करण्याच्या द्वारा मल नावाची रात्र आपल्याला नष्ट करता येते. दुसरी रात्र कोणती आहे? विक्षेप नावाची रात्र आहे. तर अविद्येच्या द्वारा अंतःकरण वृत्तीत झालेला विक्षेप नावाची जी रात्र आहे, ती देखील रात्र निवारण करता येते. कशाच्या द्वारा? तर उपासनेच्या द्वारा, नामस्मरणाच्या द्वारा, निष्काम कर्माच्या द्वारा.
विक्षेप नावाचा दोष रात्र आपल्याला नष्ट करता येते. आणि तिसरी रात्र आहे अज्ञानाची रात्र, म्हणजे आवरण. स्वस्वरूपाच्या ठिकाणी जे आवरण निर्माण झालंय, जे अज्ञान आडवं येतंय, प्रतिबंधित करतंय, त्या अज्ञानाची रात्र, त्या रात्रीचं निवारण करण्यासाठी काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवने एकूजो. श्री गुरूंच्या कृपेने श्री गुरु त्याच्या समोर सांगतात किंवा कानात सांगतात, तत्वमसी आयमात्मा ब्रह्म. किंवा तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, मूर्खणेने वर्म संत संग. आणि श्री गुरूंच्या कृपेने तत्वज्ञानाचा उपदेश झाल्यानंतर ज्ञानाच्या द्वारा अज्ञानाची जी रात्र आहे त्या रात्रीचं निवारण करण्याचं कार्य आत्मसंयमी माणसाला करता येतं. आणि म्हणून अशा रीतीने जी रात्र सर्व भूताच्या ठिकाणी आहे त्या रात्रीचा विचार करून आपण देखील या रीतीने त्या रात्रीच्या ठिकाणी जाग झालं पाहिजे. जाग बर. आणि हीच जागृती बर का आपल्याला सकल संत मंडळी देत असतात. कशी देतात? काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी. ही जागृती आपल्याला सकल संतांनी दिली. मज निरंतर जागविती. सकल संतांनी सर्व भूतमात्रांना जाग करण्याचं काम केलंय. काय द्यावेत किंवा काय? मज निरंतर जागविती. निरंतर या शब्दाची योजना संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना का करावी लागली याचं उत्तर आहे, जीव हा अविद्येच्या रात्रीत झोपी गेलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. निरंतर शब्दाची उत्पत्ती का करावी लागली, योजना का करावी लागली? महाराज आम्ही तर 24 तासातील 12 तास किमान जागे असतो, तुम्ही निरंतर जाग करतात, काय गरज आहे? त्यातले 12 तास का होईना आम्ही जागे आहोत ना. तर ऐका, व्यावहारिक जागृती महत्वाची नसून पारमार्थिक जागृती महत्वाची आहे. की ज्या अविद्येच्या रात्री आपण झोपी गेलोय, ती जी अविद्या आहे ना, ती अविद्या एका कालात नसते. आता आपण वरवर जागे दिसत असलो, काय आता आपण वरवर जागे दिसत असलो तरी आपण अविद्येच्या रात्रीतच आहोत. बरोबर? म्हणजे व्यावहारिक जागृतीतही अविद्या आहेच. आपण झोपी गेल्यानंतर आपल्याला काहीही कळत नाही, तिथेही अविद्या आहेच. आणि स्वप्नात गेल्यानंतरही तिथे जरी आपल्याला किंचित स्वप्न पडत असलं तरी तिथे देखील अविद्या, स्वप्न हे अविद्या कार्यच आहे. आणि म्हणून या तिन्ही स्थितीत जागृतीतही अविद्या आहे, सुषुप्तीतही अविद्या आहे आणि स्वप्नातही अविद्या आहे. म्हणून मज निरंतर जागविती. या तिन्ही अवस्थेत अविद्येचं कार्य आणि अविद्या असल्या कारणाने संतांना आपल्याला निरंतर जाग करावं लागतं.
अनेक ठिकाणी सकल संतांनी आपल्याला जाग केले. आता हरी आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडुनी भागा रे भाईनो भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा. ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तिही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली विसरून वासुदेवासी गा. ऐका बरं, तुकोबाराय बोलतात, आपण कितीही कोट्याधीश असलो आणि आपण स्वस्वरूपाच्या ठिकाणी जर झोपलेलो असलो तर आपण धनवान नसून दुबळी आहोत, दुबळी. तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसरून गा. जी वासुदेवाला विसरून गेली ती व्यावहारिक संपत्तीच्या द्वारा कितीही सुजलाम सुफलाम असले, कितीही धनवान असले, तरीही ती काय आहेत, दुबळी आहेत. जागा जागा. किंवा आत्ता काल परवा शरद पौर्णिमा झाली, कोजागिरी आपण त्याला म्हणतो. जगजोगी जगजोगी, जाग जागे किंवा जागे जागे किंवा जाग जाग बोलती. जसं तुमच्या पाठ असेल तसं म्हणा, हरकत नाही. पण दोनदा दोनदा जाग करण्याचं कारण काय आहे? याचं पहिलं कारण आहे आपण स्वतःला विसरलेलो आहे, आणि दुसरं कारण आहे स्वकर्तृत्वाला विसरलेलो आहे. स्वतःला विसरलो म्हणजे जर आपल्याला विचारलं तुम्ही कोण आहात, तर काय उत्तर आहे आपल्याकडे? बाबा तुम्ही कोण आहात? मी आपल्याला विचारतो, कोण आहात तुम्ही? बोला, कोण आहात तुम्ही? तुम्हाला बोलता येतं की माझ्यासारखेच मुके आहात? हा बोला. मिस्त्री शांतीलाल मिस्त्री, कोण आहात तुम्ही? शांतीलाल मिस्त्री. हे नाव तुमचं आहे की तुमच्या देहाचं आहे? देहाचं आहे. तुमचं तुमचं एक नाव. ऐका, आपण काय म्हणतो, देह माझा आहे म्हणजे स्वहून तो काय आहे, भिन्न आहे. लक्षपूर्वक ऐका, तुम्ही आत्ता जरी मी देहाला म्हणत असला तरी, देह आत्ता जरी असला तरी देह मिळण्याच्या पूर्वीही मी होता. आता देह आहे तरीही मी आहे, आणि कदाचित उद्या देह पडल्यानंतरही मी असणार आहे. म्हणजे देह म्हणजे मी आहे का? न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा. अमर अमर खरे की पहा खोटे हे, खरे की पहा खोटे हे. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा. म्हणजे देह नव्हता तेव्हाही मी आहे, देह आहे तेव्हाही मी आहे, आणि देह नसणार तेव्हाही मी असणार. म्हणजे देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. आपण विनाकारण देहाला माझं माझं म्हणतो, हीच अज्ञानाची रात्र आपल्या मानगुटीवर बसली आहे. आणि याच ठिकाणी आत्मसंयमी जे आहेत, स्थितप्रज्ञ जे आहेत, साधू जे आहेत, ते काय आहेत, जागे आहेत, जागे. आणि म्हणून दोनदा दोनदा जाग करण्याचं कारण असं आहे की आपण स्वतःला विसरलो. कोण आहे मी? मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागिया संता, नाही दुजा आणिक मागुता गा. मी कोण आहे? तर मी साक्षात वासुदेव म्हणजे ब्रह्म आहे.
हे कधी कळेल आपल्याला? संत संगतीत गेल्यानंतर कळेल. आणि म्हणूनच 31 वर्ष होऊन गेलीत बाबांना, तरी देखील आपण त्यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करतोय. काय कारण आहे? तर त्यांना ठाऊक आहे की आपण अज्ञानाच्या निद्रेत झोपी गेलेलो आहोत आणि त्यांच्या चरणापाशी आल्यानंतर आपल्याला ते जाग केल्याशिवाय राहणार नाहीत. ते जाग करतील म्हणजे काय? ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. एखाद्या ओवीतून एखादा बोध असा आपल्याला होईल की आपण अज्ञानाच्या रात्रीतून जाग होण्याला ते काय ठरेल? कारण ठरेल. अनेक वेगवेगळ्या महात्म्यांच्या कीर्तनाची योजना या ठिकाणी समितीने केली आहे. एखाद्या महात्म्याच्या मुखातील एखादं वाक्य असं काम करून जाईल की अविद्येच्या रात्रीतून जाग व्हायला ते आपल्याला कारण ठरेल. आणि याच न्यायाने श्री गुरु बाबा देखील आपल्याला काय करतात? जाग करण्याचं काम करतात. त्यांनी जीवनभरही समाजाला जाग करण्याचं काम केलंय आणि आत्ताही त्यांचं ते कार्य अबाधित चालू आहे. तुमच्या माझ्यासारख्या छोट्यातल्या छोट्या साधकाच्या रूपाने तेच सेवा करून घेत आहेत. नाहीतर आपली कोणती योग्यता आहे महाराज? शृंगारिले बाळ कवतुके. इतरांचं मला माहिती नाही तर पण मी ज्ञानोबारांच्या समोर सांगतो की इथे बसून बाबांच्या पुण्यतिथीत साक्षात ज्ञानोबारांच्या समोर आणि आपल्यासारख्या बहुश्रुत श्रोत्यांच्या समोर काहीतरी बोलावं एवढी योग्यता माझी नाही. तरी देखील तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कवतुके. असो, जे ते जसं बुद्धी देतील तसं बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे. काय चालू होतं? प्रवचन. ऐका, दोनदा जाग व्हायला आपल्याला सांगितलंय संतांनी. का जाग व्हायला सांगितलंय? तर आपण स्वतःला विसरलोय. मी कोण आहे याचा विसर पडणं हीच रात्र आहे. आणि म्हणून आपण स्वतःला विसरलेलो असल्या कारणाने पहिलं जाग म्हणण्यात आपल्याला आत्मजागृती संत देतात बरं का. जागे जागे बोलती. आणि दुसरं जाग म्हणण्यात संतांनी मानवी देहाला आलेलो आपण असताना देखील जे कार्य आपल्याला करायचंय त्या कर्तृत्वाची जाण आपल्याला राहिलेली नाही. कर्तृत्वाचा विसर पडलाय. एकतर आत्मस्मृती नाही, म्हणजे स्वतः जागा नाही, स्वतःच्या ठिकाणी जागा नाही. आणि दुसरं हजारो जन्मातील पुण्याईने आणि भगवत कृपेच्या द्वारा आपल्याला हा मानवी देह प्राप्त झालेला आहे. लाधला हा जन्म काकताली न्याये. बरोबर. पण या देहाची योजना भगवंताने कशासाठी केली आहे? तर केवळ आणि केवळ भगवत प्राप्तीसाठी केली आहे. पण कसं? देवे दिला देह भोजना गोमटा. बरोबर का? भजन करण्यासाठी भगवंताने मानवी देहाची निर्मिती केलेली असतानाही आपलं काय चाललंय? खावे प्यावे लावे परे असावे सदैव. एवढीच आपली गंमत चालली. इतभर पोटासाठी तुका म्हणे एवढी अटी. कशासाठी चाललंय काही कळायला तयार नाही. पण ऐका, भगवंताने मानवी देहाची निर्मिती केली ती केवळ आणि केवळ भगवत प्राप्तीसाठीच केली आहे. आपण त्याचा उपयोग तिथे करत नाही. याला म्हणतात तोया झाला फाटा बाधिकेचा. बर, भगवंताने मानवी देह देत असताना ओंडक्यासारखा देह दिलेला नाही. लाकडाच्या ओंडक्यासारखा देह दिलेला नसून दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण. येथे अधोरेखित करायचं बरं. जेने तू नारायण जोडशी त्याच्यासाठी हे सर्व दिलेलं आहे. आणि आपण काय करतोय? आपलं दुसरंच चाललंय काहीतरी. बरोबर ना? मी अगोदरही बोललो आपला परमार्थही प्रपंचच आहे. आणि म्हणून भगवंताने मानवी देहाची निर्मिती केली
केवळ केवळ आणि केवळ भगवत प्राप्तीसाठी केली. पण तरी देखील आपण या मानवी देहाला केवळ भोगाच्या दिशेने घेऊन जातो आणि या मानवी देहाची हानी करून घेतो. हानी. माणसाने सावध झालं पाहिजे आणि या मानवी देहाला भोगाच्या दिशेने न नेता योगाच्या दिशेने नेणं फार गरजेचं आहे. आणि ते आपण करत नाही. या कर्तृत्वाचा आपल्याला काय पडलाय? विसर पडलाय. विसर. आपण या देहाला आल्यानंतर काय केलं पाहिजे पहा बरं. मानवी देह एकमेव देह असा आहे की याच देहाच्या द्वारा आपण भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करू शकतो. तुम्ही म्हणाल महाराज एवढी काय गडबड आहे? आत्ता या जन्मात खाऊन पिऊन मजा करून घेऊ द्या, पुढच्या एखाद्या जन्मात आम्ही नामस्मरण करू, वारी करू, दान धर्म करू, सेवा करू. अरे बाबा, जो देह भगवंताने उद्धारासाठी दिलाय त्या देहाला येऊन जर तू ते करत नसशील तर इतर कोणत्या जन्मात ते करणार आहेस का? याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. तुम्ही म्हणाल महाराज काही सांगताय, काही सांगता ऐकून घेतो म्हणून. जटायूने देखील पक्षाच्या रूपात गेला तरी त्याने नामस्मरण केलंच की नाही? हनुमंतरा योनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. पण पुढे ऐका, हनुमंता म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? शांती ब्रह्मनाथ महाराज बोलतात बरं का. मला सांगा, मानवी देहाला येऊन जर आपण नामस्मरण करायला तयार नसलो तर इतर देहात गेल्यानंतर आपण नामस्मरण करू? ऐका सांगतो, मानवी देहाला येऊनही जी मंडळी नामस्मरणात प्रवृत्त होत नाही, महाराज बोलतात पुच्छ नाही पादचारी मनुष्य परी कुतरी ती. अजून एक प्रमाणे बरं काहीतरी. नाही तरी का हरी नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी नाही तरी काय थोडी. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. अर्थात आपण बहुश्रुत मंडळी आहात, तुमच्या समोर विचारणं थोडं चुकीचं आहे, पण तरी सांगतो. ऐका, कुत्रे कधी नामस्मरण करतात का? गाढव कधी पारायणाला येऊन बसतात का? डुकरं कधी कीर्तनाला येऊन बसतात का? हे मी कुणाचं सांगतोय? कुत्रे कधी पारायणाला येतात का? गाढव कधी कीर्तनात येऊन बसतात का? डुकरं कधी प्रवचनात येऊन बसतात? हे मी कुणाचं सांगतोय? त्यांचं. ऐका सज्जनांनो, मानवी देहाला येऊ नये जी माणसं भगवत भक्तीत प्रवृत्त होत नाही, शरणागतीत प्रवृत्त होत नाही, नामस्मरणात प्रवृत्त होत नाही, ते दोन पायाने मानवी रूपात फिरणारं कुत्रच आहे, गाढवच आहे. आणि हे म्हणण्याचा ज्यांना राग येत असेल, वाईट वाटत असेल, त्यांनी आजपासून नामस्मरण करायला सुरुवात करा, पारायण करायला सुरुवात करा. हे मी नाही बोलत. मानवी देहाला येऊन जर या सर्व गोष्टींपासून आपण दूर राहिलो तर आपल्याला कुत्र म्हटल्याशिवाय पर्याय नाही. मी नाही बोलत. अजून एक प्रमाण सांगतो, ऐका. पाहून या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धव जाना पुच्छेविन दो पायी. मानवी देहाला येऊ नये जो ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही, तो समाजात फिरणारा, बिना चार पायाचा म्हणजे दोन पायाने फिरणारा, बिना शेपटाचा असल्या कारणाने लांडा गर्धब जाना. गर्धब म्हणजे काय? गर्धब म्हणजे काय? गाढव. गाढव. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर येऊन बसलो, हे आम्हाला कशाला सांगता? पण भोंग्यातून आवाज जातो ना अवतीभोवती.
कमीत कमी उद्यापासून तरी येऊन बसतील, झाला तर झाला बदल. आणि म्हणून मानवी देहाला येऊ नये आपण आपलं स्वकर्तृत्व विसरलो. हीच रात्र आहे. आपलं काय कर्तृत्व आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. याच्यासाठी भगवंताने मानवी देह दिलाय आणि ते कर्तृत्व आपण विसरलेलो आहे. यालाच रात्र म्हणतात. येथे सर्व भूत झोपी गेलेले आहेत, पण जे आत्मसंयमी म्हणजे बुध म्हणजे स्थितप्रज्ञ आहे ते या ठिकाणी काय आहेत? जागे आहेत. जन्म कशासाठी झाला याची जाण त्यांना आहे आणि कर्तृत्व काय आहे याची जाण त्यांना आहे. इथे ते काय आहेत? जागे आहेत. आणि दुसरं जाग जिथे आपण आत्महिताच्या ठिकाणी झोपलेलो आहोत तिथे संत मंडळी आत्महिताच्या ठिकाणी जागे आहेत. आपली रात्र कोणती? आपण आत्महिताच्या ठिकाणी निद्रिस्त आहोत, स्वकर्तृत्वाच्या ठिकाणी निद्रिस्त आहोत. आणि याच ठिकाणी जे स्थितप्रज्ञ आहेत, साधू आहेत, ते आत्महिताच्या ठिकाणीही जागे आहेत आणि स्वकर्तृत्वाच्या ठिकाणीही ते जागे आहेत. यालाच म्हणतात की सर्व भूत जिथे झोपी गेलेले आहेत तिथे आत्मसंयमी काय आहेत? जागे आहेत. जागे कुठे जागे आहेत? तर ते स्वच्या ठिकाणी जागे आहेत. त्यांच्या ठिकाणी जो निद्राभाव आहे, जी रात्री आहे, जी झोप आहे, त्या रात्रीच्या ठिकाणी जे आत्मसंयमी आहे ते जागे आहेत. कोणत्या ठिकाणी जागे आहेत? तर मीच्या ठिकाणी ते जागे आहेत. आणि जे स्वकर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाच्या ठिकाणी ते जागे आहेत. आता अर्धा प्रमाण म्हणजे अर्धा श्लोक झाला. अर्धा श्लोक काय आहे? यशाय जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हे अगदी वर 5 मिनिटं झाले पण एवढा अर्थ सांगतो आणि पूर्णविराम देतो. यशाय भूतानी जागृती म्हणजे जिथे सर्व भूत मात्र जागे आहेत. भूत मात्र कुठे जागे आहेत? आपण देहाला मी म्हणतो, इथे आपण जागे आहोत. इथे मुनी म्हणजे परमात्मा स्वरूपाला जे जाणणारे आहेत ते देहाला मी म्हणायला तयार नाही, म्हणजे इथे ते काय गेलेत? झोपी गेलेले आहे. अजून सर्व भूत कुठे जागा आहे? तर आपल्या संसाराच्या ठिकाणी सर्व भूत मात्र जागा आहे. म्हणजे कसा जागा आहे? प्रपंच तत्परतेने माणूस करतो, धिटाईने मनुष्य करतो, कष्टाने माणूस करतो. पण इथे जे स्थितप्रज्ञ आहे ते कोणत्याही प्रकारचा विचार न करता सहज 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 जे जे होईल ते करत राहतात. हरी सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधुजन, एका जनार्दनी बाणली निज खून. जिथे संसारी मनुष्य जागा आहे तिथे स्थितप्रज्ञ मुनी हे झोपी गेलेले आहेत. कसं म्हणावं लागेल तर ऐका. स्वहिताच्या ठिकाणी, आत्महिताच्या ठिकाणी आणि स्वकर्तृत्वाच्या ठिकाणी साधूजन जागे आहेत. कशावरून जागे आहे? जागता जगदेव. जर तुम्ही जागे आहात तर तुम्हाला जग जगत रूपाने प्रतीतीला न येता जग हे ब्रह्मरूपाने प्रतीतीला आलं पाहिजे. आणि हीच अवस्था कुणाची आहे? तर ती साधू महात्म्यांची आहे. जननो हे अवघा जनार्दन, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप अवघा देवची झाला पाही. भरोनिया तरबाही, अवघा देवची झाला पाही.
पहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब उहीने घेरा. ही अवस्था कुणाची आहे तर ही स्थित प्रज्ञाची आहे. असं कधी होतं? त्यांच्या जीवनातील त्रिपुटी संपलेली असते. त्रिपुटी म्हणजे काय? एवढीच त्रिपुटी सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आपण म्हणजे सामान्य जेव्हा जगाकडे दृष्टिक्षेप करतो तेव्हा त्याला जग दिसतं. ज्याच्या द्वारा दिसतं ते डोळे म्हणजे साधन आहे. त्या साधनाच्या द्वारा जग दिसतं आणि पाहणारा म्हणजे आतमध्ये कोणीतरी जाणणारा आहे. आदरणीय श्री महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमाता, प्रमेय आणि प्रमाण, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान अशी त्रिपुटी असते. पण जो स्थितप्रज्ञ आहे त्याच्या दृष्टीने प्रमाताही तोच आहे, प्रमेयही तोच आहे आणि प्रमाणही तोच आहे. म्हणजे डोळ्याने दिसणार जग जग न राहता ब्रह्म दिसायला लागलं. म्हणजे जे दिसतं ते काय आहे? ब्रह्म आहे. जो जाणणारा आहे आतमध्ये तो देखील काय आहे? ब्रह्म आहे. आणि ज्याच्या द्वारा जाणणार आहे ते साधन देखील काय आहे? ब्रह्म आहे. ही त्रिपुटी जेव्हा संपते त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ, त्याला म्हणतात ज्ञानी. आणि म्हणून या निशा सर्वभूतानां यशाय तस्याय जागरती संयमी, यशाय जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हे जे जीवनमुक्त असतात त्यांच्या जीवनातील त्रिपुटी संपलेली असल्या कारणाने ते आत्महिताच्या ठिकाणी जागे आहेत आणि संसाराच्या ठिकाणी निद्रिस्त आहेत, झोपी गेलेले आहेत. आपण याच्या उलट संसाराच्या ठिकाणी जागे आहोत आणि आत्महिताच्या ठिकाणी झोपी गेलेलो आहोत. हे सांगण्याचं कारण असं आहे, जीवनमुक्त महात्मा जसा स्वहिताच्या ठिकाणी, स्वकर्तृत्वाच्या ठिकाणी, आत्महिताच्या ठिकाणी जागा असतो तसं आपण देखील जाग होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. का गुरुवर्य बाबांची पुण्यतिथी आपण साजरी करायची? याचं एकमेव कारण आहे, ते त्यांच्या जीवनात आत्महिताच्या ठिकाणी जागे राहिले आणि केवळ आत्महिताच्या ठिकाणी जागे राहून न थांबता स्वकर्तृत्वाच्या ठिकाणीही जागे राहिले. आणि म्हणून 31 वर्षानंतरही त्यांची पुण्यतिथी साजरी होते आहे. का साजरी करायची? याच ठिकाणी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे की त्यांची पुण्यतिथी साजरी न केल्याने त्यांचं काही बिघडणार नाही, पण आपलं बिघडलेलं नीट करण्यासाठी त्यांचा उत्सव साजरा करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी समस्त भक्त मंडळी, समस्त विश्वस्त मंडळी आणि आपणा सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू, मी सुरुवातीलाही बोललो, ज्यांच्या नावापुढे आचार्य, नावा अगोदर आचार्य आणि नावाच्या नंतर शास्त्री ही पदवी लावणं योग्य आहे आजच्या काळात. नाहीतर आमच्यासारखे पदव्या लिहिणारे खूप भेटतील तुम्हाला पावलाला. कुठून पदव्या काढल्यात हे आता ज्याचं त्याला आणि माऊली ज्ञानोबारायांना माहिती. असो, जगाची निंदा आपल्याला करायची नाही, पण तरी देखील आदरणीय महाराजांविषयी अंतःकरणात निष्ठाभाव आहे, प्रेम आहे. गुरुबंधू या नात्याने त्यांनी जी सेवा दिली ती खऱ्या अर्थाने विश्व माऊली ज्ञानोबाराय आणि गुरुवर्य बाबांच्या चरणी समर्पित करतो. जे काही योग्य असेल ते माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, वेदशास्त्र गुरुवर्य आणि गुरुवर्य बाबांचं आहे. जे काही अयोग्य असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. श्रोतृ सज्जनांनी ते गोड करून घ्यायचे. झालेली सेवा पुनश्च एकदा श्री गुरुबाबांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुवर्य बंसी महाराज की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव। के देवे हे ने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदा नाही, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो जेवांशील तो तेला हो प्राणीजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी, भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी, दृष्टा दृष्ट विजय होवा विजी, हे म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला।